हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन सुकट प्रकार बघणार आहोत. तर हे बघा, हे बळीचं सुकट आहे. अशा पद्धतीने हे सुकट असतं. हे मी कट केलेलं आहे. तर हे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बळीचं सुकट टाकायचं आहे आणि झाकण लावून झाकण ठेवून 1 तासभर तरी असं पाण्यात, थंड पाणी असेल तर 1 तासभर तरी भिजायला लागतो. आणि जर आपल्याला लगेच करायचं असेल तर गरम पाण्यात भिजायला टाकायचं. आता तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्या. त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण छान परतून द्यायचं आहे. लसूण परतला की कांदा आणि मिरची याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांदा छान ब्राऊन होऊन द्यायचा आहे. आता कांदा परतला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे. हळद पावडर टाकलेली आहे 1 चमचा. काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि गरम मसाला. याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे काही टाकायचे नाही. आता छान ढवळायचं, मिक्स करायचं. आणि हे बटाटा मीडियम साईजचा घेतला होता, तो साल काढून कट करून बारीक घेतलेला आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि 5 मिनटं बटाटा शिजवून घेऊयात. आता तिकडे बटाटा शिजतो आहे तर आपण इकडे ना ही 1 तास झालेला आहे सुकटला. आता ही व्यवस्थित अशी साफ करून घेऊयात. हे बघा, अशी जितके निघतील तेवढी अशी हाताने हे साईडची पंख काढायची, नाही तर कैचीने कट करायची. हे बघा, ह्याच्यामध्ये ह्या पोट असतं. पोटामध्ये अशी काही घाण वगैरे काय असेल तर तीही काढायची. आता हे बघा, हे निघत नाही तर आपण कैची घ्यायची आणि कैचीने असं कट करायचं. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सुकट सगळं आपण साफ करून घेऊयात. हे बघा, आता सगळं हे सुकट साफ करून घेतलेलं आहे. आता स्वच्छ 2 पाण्याने पण धुतलेलं आहे पहिलं. आता परत त्याच्यात पाणी घेऊया. हे सुकट ना असं छान धुतलं ना की छान, म्हणजे असं व्यवस्थित हे असतं. पण धुवून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे धुवून झालेलं आहे. आता हे बघा, 5 मिनिटांनी आपण हा बटाटा पण शिजलेला आहे. छान व्यवस्थित मसाले सगळे आणि बटाटा पण शिजला छान. आता ह्याच्यामध्ये हे सुकट टाकून घ्यायचं आहे. सुकट शिजायला वेळ लागत नाही. आता छान परतून घेऊयात आणि परत त्याच्यावर झाकण ठेवू. 1-2 मिनटं तसंच ठेवूया. आता 2 मिनिटांनी उघडून बघू. आता याच्यामध्ये गरम पाणी, उकळतं गरम पाणी टाकायचं आहे. पाणी जितकं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे, तुम्हाला जितकं हवं तितकं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आता बघा, आता छान झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं मीडियम गॅसवर उकळी काढायची आहे. हे बघा, आता 5 मिनिटांनी परत उघडून बघते आहे. हे बघा, मिक्स करून बघायचं आहे. आता हे बघा, आपण मिक्स करायचं. आता 2 मिनटं असंच ठेवलं होतं झाकण काढून. आता हे झालेलं आहे शिजून. गॅस बंद करायचा आहे. हे बघा, बारीक कट करून वरून कोथिंबीर टाकायची आहे. झालेलं आहे आता रेडी. भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण छान लागतं. आम्ही भाताबरोबर खाणार आहोत. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.